कॉन्सेप्ट जी आपल्याला शिकवली गेली आहे ती आपल्याला समजली पाहिजे किंवा आपण ती समजून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या 5 ते 6 वर्षाच्या मुलाला ती कॉन्सेप्ट समजून सांगताय आणि त्याला आपल्याला तो मुद्दा महत्त्वाचा वाटतोय, तर तिथं आपण पॉइंट आउट करून ठेवलं पाहिजे. म्हणजे VIMP. केलेला अभ्यास जर आपला प्रॉपर लक्षात राहिला तर आपण एक्झाम व्यवस्थित प्रकारे देऊ शकतो आणि ओरलसुद्धा आपण व्यवस्थित देऊ शकतो. तुमच्या बाबतीत पण असं होतंय का की अभ्यास तर केला जातोय पण तो व्यवस्थितपणे लक्षात राहत नाही किंवा ज्या वेळेला आपल्याला आठवायला पाहिजे त्यावेळेला आपल्याला आठवत नाही. परिणामकारकरित्या किंवा इफेक्टिव्ह वेनं जर अभ्यास करायचा असेल तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जी कॉन्सेप्ट आपल्याला सांगितली गेली आहे ती कॉन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती कॉन्सेप्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला अभ्यासावरती फोकस पाहिजे. म्हणजे काय तर डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत ते डिस्ट्रॅक्शन्स आपण कमी करून आपण अभ्यासावरती फोकस केलं पाहिजे. तर आपण सिक्वेन्सनं बघूयात की अभ्यास करण्याच्या ह्या 3 पद्धती. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट जी आपल्याला शिकवली गेली आहे ती आपल्याला समजली पाहिजे किंवा आपण ती समजून घेतली पाहिजे. तर कॉन्सेप्ट समजली आपल्याला हे कसं कळणार? तुम्ही ती गोष्ट किंवा ती कॉन्सेप्ट तुमच्या मित्राला इझी वेनं सांगितली आणि ती त्याला समजली तर त्याचा अर्थ असा होतो की ती गोष्ट तुम्हाला समजली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या 5 ते 6 वर्षाच्या मुलाला ती कॉन्सेप्ट समजून सांगताय आणि त्यालासुद्धा ती कॉन्सेप्ट बऱ्यापैकी समजली आहे तर ती कॉन्सेप्ट तुम्हालासुद्धा समजली आहे असा त्याचा अर्थ होतो. कॉन्सेप्ट समजून कधी घेतो आपण? जेव्हा तुम्हाला शिकवलं जातं तेव्हा ती गोष्ट टीचर्सकडून तुम्ही ॲडॅप्ट करता. टीचर्सकडून तुमच्या कानावरती पडते. तर त्यावेळेला तुम्हाला किती समजले किंवा त्यावेळी तुम्ही नोट्स काढल्यात. टीचर जेव्हा शिकवतात तेव्हा तुम्ही नोट्स लिहिल्यात का? आणि त्या हँड रिटन असतील नोट्स तर सगळ्यात उत्तम. आता काय पद्धत झाली, आता सगळ्यांकडे लॅपटॉप वगैरे अवेलेबल आहेत किंवा कॉलेज लेवलला पण लॅपटॉप्स तुमच्याबरोबरच असतात. तर बरेच जण काय करतात की नोट्स ह्या टाईप करतात. तर टाईप केलेल्या नोट्सपेक्षा जेवढं तुम्ही हातानं लिहाल नोट्स तेवढं तुमच्या फायद्याचं असेल. शॉर्ट्समध्ये नोट्स लिहा पण त्या हातानं लिहा. तुम्ही असं म्हणाल की नोट्स टाईप केल्या तर चालणार नाहीत का? हातानंच काय लिहायच्या? तर जेवढं तुम्ही हातानं लिहाल तेवढं तुमच्या लक्षात राहील आणि तेवढं तुम्हाला परत वाचताना ते आठवलं जाईल आपण त्यावेळी काय काय लिहिलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा टीचर्स तुम्हाला शिकवत असतात आणि तुम्ही हँड रिटन नोट्स जर तयार करत असाल तर तुम्हाला झोप येणार नाही. ही सगळ्यात फायद्याची गोष्ट आहे. झालं क्लासमधलं. आपण कॉन्सेप्ट समजून घेतली जेव्हा टीचर्स आपल्याला शिकवत होते. पण घरी आल्यानंतर तुम्हाला तोच टॉपिक रिपीट करायचा आहे. म्हणजे कशासाठी? क्लासमध्ये तर शिकवलं ठीक आहे पण तो थोडासाच वेळ असतो. जेव्हा तुम्ही घरी तो टॉपिक रिपीट करता तेव्हा काय होतं की ती कॉन्सेप्ट रिवाईज होते आणि त्याचा जो ब्रॉडर व्ह्यू आहे किंवा त्याचा जो आवाका आहे तो तुमच्या लक्षात येतो. क्लासमधलं रिपीट करायचं घरी गेल्यानंतर आणि घरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ते वाचत असता तेव्हा तुम्हाला मेमोराईज होत राहतं त्या गोष्टी. त्यामुळं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त नोट्सवर डिपेंड राहत नाही. मेन पॉईंट्स तेवढे शिकवले जातील. पण जेव्हा तुम्ही घरी येऊन ती कॉन्सेप्ट क्लिअर करता तेव्हा तुम्ही बुक्स यूज करता किंवा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज बघता किंवा तुम्ही गाईड्स वगैरे यूज करता. तर ह्यामुळं होतं काय की तुम्हाला त्या टॉपिकचा आवाका लक्षात येतो किंवा त्याचा ब्रॉडर व्ह्यू लक्षात येतो किंवा इन डेप्थ तो टॉपिक किती आहे, आपल्याला किती प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा ती कॉन्सेप्ट कुठल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे हे लक्षात येतं. आणि ह्याच्यामुळं होतं काय की तो टॉपिक प्रॉपर वेनं आपल्याला क्लिअर होतो. सगळे डाऊट्स आपण तिथं क्लिअर करू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला समजल्या नाही आहेत त्या आपण टीचर्सना विचारू शकतो आणि आपला पॉईंट जो आहे तो क्लिअर करू शकतो. जेव्हा आपण घरी अभ्यास करतो तेव्हा बुक्सचा यूज करतो किंवा ऑनलाईन व्हिडिओचा यूज करतो किंवा अदर रेफरन्स जे असतील त्याचा आपण यूज करतो. तर त्यामुळे होतं काय की त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण त्या टॉपिककडे बघायला जातो. म्हणजे काय, समजा बुकमधले पॉईंट्स घेतले तर त्या एका पॅरेग्राफचे आपण छोटे छोटे मुद्दे करू शकतो आणि ते मुद्दे आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्या मुद्द्यानुसार आपण पॅरेग्राफ पूर्ण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो की त्या मुद्द्याचा वापर करून आपण ती की तयार करतो एखादी. म्हणजे समजा एखादा मोठा पॅरेग्राफ आहे त्यातला एखादा जो मेन वर्ड आहे तो लक्षात ठेवायचा, साईडला कुठंतरी लिहून ठेवायचा आणि त्या एका पॉईंटवरून एका वर्डवरून किंवा एका सेंटेन्सवरून आपण तो पूर्ण पॅरेग्राफ लक्षात ठेवू शकतो. ह्या गोष्टी करून बघा. दुसरी गोष्ट म्हणजे तो टॉपिक समजून घेताना आपण त्या टॉपिकला लक्षात कसं ठेवलं पाहिजे तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करता आले पाहिजेत आपल्याला. म्हणजे समजा एखादा पॅरेग्राफ आहे तर त्यात जास्तीत जास्त किती क्वेश्चन्स तयार होऊ शकतात आणि ते आपल्याला ॲन्सर करता येऊ शकतात
तर ते आपण ते बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त उत्तरं लक्षात न ठेवता जेवढे आपण विविध प्रकारचे त्यापासून प्रश्न तयार करू, तेवढा आपल्याला तो कॉन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होते. जेव्हा आपण टॉपिक समजून घेतोय, तेव्हा त्या टॉपिक हा मुद्देसूदच केला पाहिजे. त्या टॉपिकमधला कुठलाही मुद्दा आपल्याला आपण रिकॉल केला, तर त्या मुद्द्याशी रिलेटेड जो रेफरन्स आहे, रेफरन्स्ड पॅरेग्राफ जो आहे, तो पॅरेग्राफ आपल्या लक्षात आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जी कॉन्सेप्ट आपल्याला शिकवली गेली आहे, जी समजून घेतली कॉन्सेप्ट आपण, ती आपल्या लक्षात राहिली पाहिजे. तर ती लक्षात कशी ठेवायची? त्यासाठी एकच पर्याय आहे, रिव्हिजन करणं. जेवढं जास्तीत जास्त वेळा आपल्याला टॉपिक रिव्हाईज करता येईल, तेवढ्या वेळा तो आपण रिव्हाईज केला पाहिजे. रिव्हाईज. तर आपण काय केलं पाहिजे? जेव्हा आपण गोष्ट समजून घेतो, एखादा टॉपिक आपण समजून घेतो, तेव्हा आपण त्या प्रत्येक पॅरेग्राफला जिथं आपल्याला तो मुद्दा महत्त्वाचा वाटतोय, तर तिथं आपण पॉइंट आउट करून ठेवलं पाहिजे. म्हणजे VIMP. आम्ही आमच्या वेळेला असं करायचो. म्हणजे जेव्हा 11वी-12वीला होतो, तर आम्हाला टीचर्स सांगायचे, की ह्या पॉईंटला हा मुद्दा येणारच आहे, हा क्वेश्चन येणारच आहे. तर तिथं VIMP असं लिहून ठेवायचं. तो खूपच इम्पॉर्टंट आहे, तो पडणारच. तर तिथं VIMP लिहून ठेवायचं आणि थोडासा महत्त्वाचा आहे, पण त्याचा अभ्यास झाला पाहिजे. तर तिथं इम्पॉर्टंट IMP असं लिहायचं किंवा स्टार करायचे, डबल स्टार करायचं, जो खूपच महत्त्वाचा आहे. जो येणारच ही खात्री असते टीचर्सना, तर ते सांगतात की 3 स्टार करून ठेवायचं. आणि इतकं छान पद्धतीनं आम्हाला सांगायचे आमचे टीचर्स, मॅडम असतील किंवा सर असतील. तर तिथं आम्ही अक्षरशः लिहून ठेवायचो, हे कर, हे केलंच पाहिजे असं लिहायचं तिथं. हा मुद्दा कर, हा मुद्दा लिही, हा येणारच, 100% येणारच. अशा पद्धतीनं तो आम्हाला तिथं आमच्या मनावर ते बिंबवलं जायचं, की हा मुद्दा केलाच पाहिजे म्हणून. किंवा आणखी एक पद्धत आहे, की क्वेश्चन पेपर्स आम्ही चाळायचो भरपूर इयर्सचे. इंजिनिअरिंगला असताना किंवा 11वी-12वी सायन्सला होते त्यावेळेला, की जो पॅरेग्राफ आपल्याला करायचा आहे किंवा क्वेश्चन पेपर पण असेल, तर तो क्वेश्चन पेपर किती सालचा आहे, कुठल्या सालात तो क्वेश्चन पडलेला आहे. तर त्या पॅरेग्राफजवळ किंवा जे आपल्या नोट्स तयार आहेत, त्या नोट्सजवळ त्या क्वेश्चन पेपरचं इयर लिहून ठेवायचं. म्हणजे समजा नोव्हेंबर 2015ला तो क्वेश्चन आला असेल, तर आपण तिथं NOV 2015 असं लिहून ठेवायचं. किंवा समजा मे 2010ला क्वेश्चन पेपरमध्ये तो क्वेश्चन आला असेल, तर तिथं ते लिहून ठेवायचं आपण. मग किती वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तो क्वेश्चन आलाय, 4 वेळा आला असेल, 5 वेळा असेल, तर ते आपण तिथं लिहून ठेवायचं. म्हणजे त्या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स किती आहे ते आपल्याला समजतं तिथं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला हायलाईट करून ठेवायचं. हायलायटर एक आपल्याजवळ असला पाहिजे. कॉलेज लेव्हलला तरी आपल्याकडे हायलायटर पाहिजेच. हायलाईट करून ठेवायचे मेन मुद्दे जे आहेत ते. आता मी बुक्स जे वाचते ना, तर त्या बुक्सला पण हायलायटर यूज करते. म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे मला असं वाटतं, की हा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे किंवा आपल्याला जेव्हा व्हिडिओ करायचा आहे, त्यावेळेला हा मुद्दा आपण यूज करू शकतो. तर त्याला मी हायलाईट करून ठेवते. इव्हन आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, मी असेल किंवा माझ्या मित्र-मैत्रिणी असतील, तर जास्तीत जास्त मैत्रिणी बरं का, की आम्ही काय करायचो, की मोठे-मोठे बुक्स असायचे. आता तुम्हाला इंजिनिअरिंगचे बुक्स तर माहीतच आहे. मग एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं? तर मी बऱ्याच मैत्रिणींकडून शिकली ते, की मुलींची एक पद्धत असते बघा, की एखादा पॅरेग्राफ जर वाचायचा असेल ना, तर तो पॅरेग्राफ बऱ्याचदा वाचणार त्या आणि पेननं त्याला खुणा करून ठेवणार. म्हणजे एक रेष ओढतील. आता काय पूर्ण बुक आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे असं नाहीये. पण समजा 2 पेजेस असतील, तर त्या 2 पेजेसमधले एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये, तर ते क्वेश्चनला त्याची सुरुवात कुठून झाली आहे त्याला ब्रॅकेट करायचं, त्याचा एंड कुठं झाला आहे त्याला ब्रॅकेट करायचं किंवा जे मेन पॉईंट्स आहेत त्याला एक रेष ओढायची आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला पूर्ण 2 रेषा ओढायच्या किंवा त्याच्या खाली असं पूर्ण डार्क करायचं पेननं. अशा पद्धतीत पण आम्ही केलेले आहेत. त्याच्यामुळे झालं काय, की जेव्हा एक्झामला त्यावेळेला पण ते लक्षात राहतंच. पण जेव्हा एक्झाम असते, त्यावेळेला आपण जो डार्क केलेला पार्ट आहे, तो आपल्या लक्षात राहतो. तेवढंच आपण वाचून जातो. म्हणजे परीक्षेच्या आधी 1 दिवस किंवा परीक्षेच्या आधी जे 4-5 तास महत्त्वाचे असतात, त्यावेळेला आपण तेच मुद्दे आपण व्यवस्थित वाचू शकतो. तेवढेच आपण हायलाईट केलेले मुद्दे आपण लक्षात ठेवू शकतो आणि पाठ करू. त्यासाठी आपण काय करू शकतो? हायलायटर यूज करू शकतो. सिंगल लाईन्स प्रत्येक ओळीच्या खाली वापरू शकतो. डबल लाईन्स वापरू शकतो किंवा बॉक्स करू शकतो. महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आणि जे अतिमहत्त्वाचे आहेत, त्यांना आपण मल्टिपल लाईन्स ड्रॉ करू शकतो. आता असं पण होऊ शकतं, की समजा एखादा टॉपिक आपण एकदा वाचला, दोनदा वाचला समजा, म्हणजे क्लासमध्ये एकदा आपल्याला तो शिकवला गेला आणि घरी आल्यानंतर तो आपण रिवाईज केला. पण तेवढ्यावरच तुम्ही एंडला एक्झाम देऊ शकता का? तर नाही.
तर जो टॉपिक आपण प्रिपेअर केला आहे, जी गोष्ट आपण समजून घेतली, ती गोष्ट रिवाईज करत राहिली पाहिजे. एकदा रिव्हिजन केली, दोनदा रिव्हिजन केली. एक्झाम येईपर्यंत जास्तीत जास्त रिव्हिजन्स पडल्या पाहिजेत. म्हणजे ज्या दिवशी तो टॉपिक शिकवला आहे, त्या दिवशी तर एक आपण घरी जाऊन रिव्हिजन केलीच. पण त्याच्यानंतर एका आठवड्यानं पण दुसरी रिव्हिजन केली पाहिजे किंवा 2-3 आठवड्यांनी रिव्हिजन केली पाहिजे, एका महिन्यानं रिव्हिजन केली पाहिजे. असं जोपर्यंत एक्झाम देत राहतोय आपण, तोपर्यंत रिव्हाईज केले पाहिजे टॉपिक. तरच तो टॉपिक आपल्या लक्षात राहतो. नाहीतर जेवढ्या फास्ट आपण शिकतो ती गोष्ट, तेवढाच आपला विसरण्याचा सुद्धा वेग असतो. त्यामुळं गोष्टी, कॉन्सेप्ट रिवाईज करत राहणं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढं आपल्याला क्लासमध्ये शिकवलंय तेवढंच आपण लक्षात ठेवतो. पण हे जेव्हा मल्टिपल टॉपिक्स होतात, म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे होतात, फिजिक्सचा एखादा टॉपिक असेल, मॅथ्सचा एखादा टॉपिक असेल, केमिस्ट्रीचा एखादा टॉपिक असेल किंवा बायोलॉजीचा एखादा टॉपिक असेल किंवा इंजिनिअरिंगमधले वेगवेगळे लेक्चर्स असतील. फर्स्ट इयरचे समजा आपण ग्राफिक्स सब्जेक्ट घेतला किंवा अप्लाइड मेकॅनिक्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल त्यातलं पण. तर हे मल्टिपल सब्जेक्ट्स आपल्याला एका दिवसात शिकवले जातात. घरी आल्यानंतर आपण ते रिव्हाईज करतो. पण एकाच वेळी एकच सब्जेक्ट जास्त वेळ रिव्हाईज करायचा नाही. जेव्हा आपली रिव्हिजन असते, तेव्हा आपण 2-3 टॉपिक तरी एका दिवसात आपण रिव्हाईज केले पाहिजेत. म्हणजे जसं की समजा फिजिक्स सब्जेक्ट घेतला, तर फिजिक्सचीच रिव्हिजन फक्त करायची नाही. का? तर आपल्याला एक प्रकारची ॲम्बिग्युटी येते. कंटिन्यूअस तेच करून आपण थकतो. म्हणजे एक प्रकारचं मेंटल प्रेशर आपल्याला येतं. त्यामुळं करायचं काय, की एखाद दुसरा तास आपण फिजिक्सचा अभ्यास करायचा. एखाद दुसरा तास आपण मॅथ्सचा अभ्यास करायचा. एखाद दुसरा तास आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा. अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा. म्हणजे ॲम्बिग्युटी आपल्याला येत नाही आणि आपण व्यवस्थितपणे ते सब्जेक्ट्स आपण लक्षात ठेवू शकतो. जेव्हा पेपर असतो आपला, तेव्हा मग एका सब्जेक्टचा आपण अभ्यास थोड्या-थोड्या वेळानं 20-20 मिनिटाच्या ब्रेकनं आपण केला तरी चालून जातो. तर जेव्हा आपण कॉन्सेप्ट लक्षात ठेवतो, तर ते कुठल्या-कुठल्या प्रकारे लक्षात ठेवायचं ते तर आपण बघितलेलंच आहे. आणखी त्याला काही पद्धती आहेत, जसं की कार्ड्स यूज करणं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, की माझी एक मैत्रीण होती. तर तिला तिचं कॉलेजमध्ये असताना लग्न ठरलेलं आणि तिला फॉरेनला जायचं होतं. यूएसमध्ये आहे सध्या ती. आणि तिला तिथलं जे आता तिथं इंग्लिशच प्रॉपर वेनं बोललं जातं. आपण पण बोलतो कॉलेजमध्ये असताना इंग्लिश, पण आपण जे इंग्लिश बोलतो आणि तिथला जो टोन आहे, त्या इंग्लिशमध्ये बराच फरक आहे. तर ते वर्ड्स पण वेगळे असतात. ते वर्ड्स पण तिला शिकायचे होते. प्रॉपर वेने इंग्लिश बोललं गेलं पाहिजे. तो टोन व्यवस्थित पाहिजे. तर तिनं क्लासेस लावलेले आयलेट्सचे, जी एक्झाम असते ना, तर त्यामध्ये मी बघायचे बऱ्याचदा, की ती काय करायची, की इंजिनिअरिंगला होती माझ्याबरोबर. पण म्हणजे तो अभ्यास पण ती करायची. इंजिनिअरिंगचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू राहायचाच. पण त्याचबरोबर तिच्या सॅकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स असायचे आणि त्या कार्ड्सवरती वेगवेगळे वर्ड्स लिहिलेले असायचे. एकदा सहज क्युरिओसिटीनं मी तिला विचारलं, "काय आहे?" तर तिनं सांगितलं मला, "असं-असं आहे" म्हणून. तर ही सुद्धा पद्धत आपण वापरू शकतो. आपल्याला नवीन लँग्वेज शिकायची असेल किंवा आपले मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे असतील, कुठं आपण बाहेर गेलो, आपल्याकडे बुक्स अवेलेबल नाही आहेत, तर आपण ते कार्ड्स यूज करू शकतो. त्या कार्ड्सवरती आपण छोटे-छोटे शब्द लक्षात ठेवू शकतो किंवा मुद्दे लिहू शकतो. अशा प्रकारे आपण कार्ड्सचा यूज करू शकतो. आणि आता काय यूज करू शकतो आपण, तर Google शीट्स यूज करू शकतो. आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर Google शीट्सच्या माध्यमातून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. तर तो कशाप्रकारे, तर ज्याप्रमाणे आपण हँड रिटन नोट्स तयार करतो, तेच आपण Google शीट्समध्ये मुद्दे आपण जर तयार करून ठेवले, तर आपल्याला ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह राहतील, आपल्या लॅपटॉपमध्ये सुद्धा सेव्ह राहतील. अशा प्रकारे आपण Google शीट्स तयार करू शकतो. किंवा कलर कोड्स समजा आपण ठरवले, जसे सिग्नलचे कलर असतात, त्याप्रमाणे जर कलर कोड्स आपण ठरवले आणि आपण बुक यूज करतोय, तर ते कलर कोड्सनुसार आपण सुद्धा अभ्यास लक्षात ठेवू शकतो. म्हणजे जसं की सिग्नलचा रेड कलर म्हणजे काय, तर थांबा तिथं, म्हणजे किंवा आपण हे अभ्यासात लक्षात घेऊ शकतो, की ती गोष्ट आपल्याला समजलेलीच नाहीये. ग्रीन कलर म्हणजे काय, ती गोष्ट आपण समजून घेतली आहे, आपल्याला ती समजली आहे. आणि येलो कलर म्हणजे काय, तर ती गोष्ट आपल्याला समजली आहे, पण आपल्या लक्षात राहत नाहीये, त्यामुळे आपल्याला ती रिवाईज करायला लागणार आहे. तर ह्या प्रकारे आपण कलर कोड्ससुद्धा यूज करू शकतो. समजा अभ्यास करताना आपण असं पण करू शकतो, की डायग्राम्स आपण ड्रॉ करू शकतो. एखादा पॉइंट आहे. समजा आम्हाला डेटा स्ट्रक्चरमध्ये ट्रीज म्हणून एक टॉपिक होता. तर त्या ट्रीजमध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार होते. तर आम्ही काय करायचो, की एखादं एक्झाम्पल आहे. खूप थेरी आहे त्याला. तर त्या थेरीसाठी एखादं आम्ही डायग्राम ड्रॉ करत होतो. ती डायग्राम प्रॉपर वेनं ड्रॉ करायची आणि त्या डायग्रामवरून ती कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. आणि आपण असं पण करू शकतो, की डायग्राम ड्रॉ करून पण काही-काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा काही-काही गोष्टींचे आपण ॲक्रॉनिम्स पण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे जसं की कॉम्प्युटरमध्ये भरपूर ॲक्रॉनिम्स आहेत. रॅम आहे, रोम आहे. रॅम म्हणजे काय?
तर ते आपण त्याचा फुल फॉर्म असा आहे की रँडम ॲक्सेस मेमरी. तर एवढं आपण लक्षात ठेवण्यापेक्षा रॅम हा फक्त एक वर्ड आपण त्याचा ॲक्रॉनिम लक्षात ठेवायचं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट्स लक्षात ठेवण्यासाठी आपण क्वेश्चन्स तयार केले पाहिजेत वेगवेगळे. आपण क्वेश्चन पेपरमधले सुद्धा आपण क्वेश्चन वाचू शकतो आणि त्याप्रमाणे आपण ते लिस्ट आउट करू शकतो किंवा आपले जर क्वेश्चन्स तयार केले तर ते सुद्धा चांगलंच आहे. म्हणजे जेवढे क्वेश्चन्स तुमच्या समोर असतील तेवढं तुम्हाला जास्त तुम्ही मेमोराईज करू शकताय. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो. एकच कुठली पद्धत आपण वापरू शकत नाही. जसं की कलर कोड आपण सगळीकडेच वापरू शकत नाही किंवा मॅप्स जे आहेत ते आपण प्रत्येक गोष्टीला आपण ॲप्लाय करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण मॅप्स तयार करू शकत नाही किंवा कार्ड्स पण आपण प्रत्येक गोष्टीचे तयार करू शकत नाही. तर जी गोष्ट जिथं लागू होते किंवा आपल्याला स्पॉन्टेनियसली जी गोष्ट आपल्याला करू वाटते, ज्या पद्धतीनं आपल्या लक्षात राहील ती गोष्ट, तर ती गोष्ट आपण त्यावेळी केली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासावरती तुमचा फोकस राहिला पाहिजे. जर तुम्ही अभ्यास करताय तर तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. असं नाही की तुम्ही दिवस-रात्र अभ्यासच केला पाहिजे. पण जेवढं वेळ तुम्ही प्रॉडक्टिव्हली अभ्यास करताय, तेवढं तुमचा तो फोकस कंटिन्यूअस झालाच पाहिजे, फोकस राहिलाच पाहिजे. म्हणजे काय, कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला प्रॉडक्टिव्ह राहता आलं पाहिजे. तर फोकस राहावा, ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपले जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते कमी केले पाहिजेत. तर डिस्ट्रॅक्शन्स कुठले-कुठले असू शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे फोन आपला, हे पहिलं सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. तर कुणाकुणाचे कॉल्स येतात, तर आपण त्यावेळी फोन बंद ठेवला पाहिजे. सोशल मीडिया ॲप्स आहेत, तर ते सुद्धा ॲप्स आपण त्याचा पण आपण यूज हा कमी केला पाहिजे किंवा त्या वेळेपुरते आपण ते ॲप्स वापरले नसले पाहिजेत. तुम्ही एखादा डिस्ट्रॅक्शन टाईम ठरवून घ्या. दिवसातला तुमचा जो वेळ आहे म्हणजे पूर्णपणे अभ्यास न करता स्वतःला तुमचा अर्धा तास किंवा पाऊण तास किंवा पूर्ण दिवसभरात 10-10 मिनिटाचे ब्रेक्स जेव्हा घेताय, तो तुमचा डिस्ट्रॅक्शन टाईम असेल. तर त्यावेळेला स्वतःला एखादी ट्रीट द्या किंवा जे तुम्हाला सोशल मीडिया ॲप्सवरती मेसेजेस बघायचे आहेत किंवा रील्स वगैरे बघायचे आहेत, थोडं डिस्ट्रॅक्ट झालंच पाहिजे आपल्याला. म्हणजे थोडं आपल्याला माइंड आपलं रिलॅक्स केलं गेलं पाहिजे. पण ते त्या वेळेतच झालं पाहिजे. तर त्यावेळेला आपण जेव्हा आपण ब्रेक घेतो त्यावेळेला तुम्ही Facebook बघू शकता किंवा Instagram बघू शकता किंवा तुम्हाला WhatsAppवरती जे मेसेजेस येत आहेत ते तुम्ही रिप्लाय करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा डिस्ट्रॅक्शन टाईम ठरवा आणि त्यावेळेत त्या गोष्टी करा. अभ्यास करताना पोमोडोरो टेक्निकचा यूज करा. तर ही टेक्निक म्हणजे काय? तर टेक्निकमध्ये असं सांगितलं गेलं की 20 तास एखादं काम केलं तुम्ही, तर ते कंटिन्यू न करता एखादा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि नंतर काम ते कंटिन्यू करा. म्हणजे 20 मिनिटं 20 तास नाही 20 मिनिटं अभ्यास करायचा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि अशी सायकल परत रिपीट करायची. तर ह्याला काय म्हणतात? पोमोडोरो टेक्निक. जेव्हा तुम्ही अभ्यास करताय किंवा एक्झामच्या वेळेला बऱ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसं की आपला वॉटर इनटेक व्यवस्थित पाहिजे. दिवसभरात आपण व्यवस्थितपणे पाणी पिलं पाहिजे. डिहायड्रेशन झालं नसलं पाहिजे आपल्याला. काय होतं, आपण अभ्यास करताना काय करतो, की आपण खाणं विसरतो, पाणी पिणं विसरतो. तर लिक्विड जेवढं आहे तेवढं तुमच्या पोटात गेलं पाहिजे. तुम्ही न्यूट्रिशियस आणि हेल्दी आहार घेतला पाहिजे आणि व्यवस्थितपणे एक्सरसाइज पण केला पाहिजे. आणि एक्सरसाइज म्हणजे काय, अगदी जिम-बिम केलं पाहिजे असं नाही. प्रॉपर वेनं तुमचा वॉक वगैरे राहिला पाहिजे. तुम्ही ठराविक वेळानं तुम्ही चाललं पाहिजे. तर तुम्ही मेंटली पण व्यवस्थित राहू शकताय आणि फिजिकली सुद्धा फिट राहू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा एक ग्रुप तयार केला पाहिजे तुम्ही. तुमचे जे फ्रेंड्स आहेत, तुमचे जे पॉझिटिव्ह फ्रेंड्स आहेत, जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत नाहीत. तर असा एक ग्रुप तयार करायचा आणि त्या ग्रुपबरोबर डिस्कस करायचे पॉइंट्स. ही पद्धत कधी यूज पडते, जेव्हा तुमची ओरल असते किंवा फायनल एक्झाम असते. तर त्यावेळेला सुद्धा आपण ग्रुप डिस्कशन करू शकतोय. पण इतर वेळेला सुद्धा आठवड्यातून एकदा म्हणा, तर तुमचे फ्रेंड्स आणि तुम्ही एकत्र भेटत असाल आणि तुम्हाला माहीत आहेत की ते फ्रेंड्स आपल्याला वाईट आपलं काही करूच शकत नाहीत. तर अशा फ्रेंड्सच्या तुम्ही संपर्कात राहिलं पाहिजे आणि त्या फ्रेंड्सबरोबर बरेच टॉपिक्स तुम्ही डिस्कस केले पाहिजेत. म्हणजे आपल्या पण लक्षात येतं की आपलं स्वतःची तयारी किती आहे किंवा एखादी गोष्ट आपण विसरलो असू, तर पुढच्या व्यक्तीकडून ती गोष्ट आपल्या लक्षात आणली जाते आणि आपल्याला ती मेमोराईज होते. डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत ते आपल्याला वेळच्या वेळी ओळखता आले पाहिजेत, की ज्यामुळं आपल्याला अभ्यास करता येत नाहीये. अशा गोष्टी आपण व्यवस्थितपणे बघितल्या गेल्या पाहिजेत. तर जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ते डिस्ट्रॅक्शन्स आपण लिहून काढले पाहिजेत
आपण व्यवस्थित रिकॉल केले पाहिजेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय येऊ शकतं, तर ते आपण त्या गोष्टी आपण लिहिल्या पाहिजेत. म्हणजे समजा तुम्हाला सारखं मोबाईल वापरावा लागत असेल, तर हे तुमचं डिस्ट्रॅक्शन झालं अभ्यास करतानाचं. तर तो मोबाईल आपल्याला का वापरावा लागतोय? ते तुम्हाला त्याची कारणं लक्षात आली पाहिजेत. सारखे फोन येत आहेत का? किंवा सोशल मीडियावर नोटिफिकेशन्स येत आहेत का सारखे? त्यामुळे पण तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकताय. तर ह्या गोष्टींवरती पॉझिटिव्हली सोल्युशन्स काढले पाहिजेत, की मी डिस्ट्रॅक्ट का होते किंवा होतोय आणि मी त्यासाठी काय करू शकतो किंवा काय करू शकते. तुम्ही मेडिटेशन पण करू शकताय जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा डेली सुद्धा. एक 10 मिनिटाचं मेडिटेशनसुद्धा तुम्ही करू शकताय. स्वतःचं माइंड क्लिअर करायचं आणि आहे त्या डेली रुटीनमध्ये आपण जायचं. मेडिटेशनचे खूप छान फायदे आहेत. तर अशा प्रकारे आपले हे 3 महत्त्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठली आहे पहिली गोष्ट? कॉन्सेप्ट समजून घेणं. दुसरी गोष्ट म्हणजे जी कॉन्सेप्ट आपण समजून घेतली ती कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोकस, डिस्ट्रॅक्शन्स कमी करणं आणि फोकस पाहिजे. ह्या 3 गोष्टीशिवाय सुद्धा बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही उठसूट कुठलाही टॉपिक कधीही घेतला नसला पाहिजे. ज्यावेळी तुमचे प्रॉडक्टिव्ह आवर्स जे आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या वेळेत मी एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो किंवा एखादं काम चांगल्या प्रकारे करू शकतो. तर ते जे ठराविक 4-5 तास आहेत, मग ते सकाळचे असतील किंवा दुपारचे असतील किंवा संध्याकाळचे असतील, तर ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. असे 4-5 तास शोधून काढायचे, की त्या वेळी आपल्याला कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करता आला पाहिजे आणि तो आपला लक्षात राहतोय का हे आपण चेक केलं पाहिजे. म्हणजे आपण थोडक्यात काय, प्रॉडक्टिव्ह आवर्स जे आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. प्रॉडक्टिव्ह आवर्स आपण रेकग्नाइज केले, त्याचप्रमाणे आपल्याला आपले लर्निंग स्किल्स पण आपल्याला ओळखले पाहिजेत. म्हणजे जसं की आपण आपल्या लक्षात कुठल्या गोष्टीमुळं राहतं, आपण मेमोराईज गोष्टी, कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कुठल्या पद्धतीनं आपण मेमोराईज करू शकतो. म्हणजे जसं की आपण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर आपण मेमोराईज करू शकतो, ती गोष्ट लिहून काढल्यानंतर आपण मेमोराईज करू शकतो किंवा त्याचे ऑडिओज ऐकल्यामुळे आपण मेमोराईज करू शकतो किंवा व्हिडिओज बघितल्यामुळं आपण ती गोष्ट व्यवस्थितपणे ॲडॅप्ट करू शकतो. तर हे सुद्धा हे लर्निंग स्किल्स जे आहेत ते सुद्धा आपण बघितले पाहिजेत. कुठल्या पद्धतीनं आपल्या लक्षात राहतं आणि ही गोष्ट असं नाही की एकच गोष्ट कुठल्याही एकच स्किल आपण सगळीकडे अप्लाय करू शकतो. म्हणजे कुठल्यातरी कॉन्सेप्टचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला ती गोष्ट लक्षात येते किंवा ऑडिओ ऐकल्यानंतर आपल्याला ती लक्षात येते किंवा ती गोष्ट लिहून काढल्यानंतर आपल्या लक्षात राहते. तर प्रत्येक कॉन्सेप्टसाठी प्रत्येक लर्निंग स्किल ही वेगवेगळी असते. ती आपण प्रॉपर वेनं ॲडॅप्ट केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुमचा जो स्पेस आहे तो तुम्ही ऑर्गनाईज केला पाहिजे. वही पडली एखादी, इकडे एखादं पुस्तक पडलंय, इकडं पेन पडलेत, इथं काहीतरी कपडे पडलेत किंवा अशाच बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते न करता डिक्लटर करायला आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे ह्याचा फायदा काय होतो, की जेवढं तुमचं स्पेस ऑर्गनाईज असेल तेवढं तुमचं माइंड पण ऑर्गनाईज असतं. म्हणजे ती एक प्रकारची थेरपी आहे, की स्पेस ऑर्गनाईज केल्यानंतर आपल्याला बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी सुचतात. जेवढं तुम्ही डिक्लटर राहाल तर तुमच्या मनात पण तेवढे क्लटर्स, तुम्ही मनातून सुद्धा तेवढंच डिक्लटर होऊ शकता. म्हणजे तुमच्या मनातले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते सुद्धा बाहेर पडू शकतात आणि तुम्ही पॉझिटिव्हली अभ्यास करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट जमली पाहिजे. अभ्यास करायचा आहे, तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा दैनंदिन जीवनात पण जो स्ट्रेस आहे तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. स्ट्रेस सहित आपण कुठल्याही गोष्टी करू शकत नाही. तर स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, तर स्ट्रेस कशामुळे आपल्याला येतोय ते आपल्याला रिकग्नाइज करता आलं पाहिजे. कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला स्ट्रेस येतोय, त्याचे कारणं काय आहेत, तर ती आपल्याला शोधता आली पाहिजेत आणि ती लिहून काढली पाहिजेत आणि त्या प्रत्येक कारणाला आपल्याला सोल्युशन्स लिहिले पाहिजेत. आपल्याला ते कारण, स्ट्रेसचं कारण का आहे आणि त्याच्यावरती हे सोल्युशन आहे असं आपण लिहून काढलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपण ॲप्लाय केल्या पाहिजेत. स्ट्रेस जर असेल तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर आपण कम्युनिकेट केलं पाहिजे. तर आपल्याला त्या स्ट्रेसचं जे रिझन आहे त्याचा थर्ड पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळू शकतो, की स्ट्रेस येतोय पण तो काय येतोय किंवा त्याच्यावरचे वेज काय आहेत ते आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला समजू शकतं. सोशल मीडिया आपण यूज करतोय, अभ्यास करण्याव्यतिरिक्त जी वेळ आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया यूज करू शकतो आपण. पण त्यात ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण इलिमिनेट केल्या पाहिजेत. कारण आपण त्यापासून डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. आपल्या डोक्यात तेच राहू शकतो, की असं कसं झालं, मग ती गोष्ट झाली होती, मग त्याच्यावरती आपण विचार करू लागतो. तर जे निगेटिव्ह गोष्टी आहेत सोशल मीडियाच्या त्यासुद्धा आपण
आपल्या मोबाईलमधून डिलीट केल्या पाहिजेत. इन्स्टाचे अकाउंट असतील किंवा WhatsAppवरचे सुद्धा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला निगेटिव्ह मेसेजेस येत आहेत किंवा Facebookवर पण आपल्याला निगेटिव्ह गोष्टी कळत आहेत. तर त्या पोस्ट आपण बॅन केल्या पाहिजेत किंवा ब्लॉक केलं पाहिजे. अशा गोष्टी आपण अभ्यास करताना जरूर केल्या पाहिजे. आजकाल ऑनलाईन रिसोर्सेस यूज केले जातात अभ्यास करताना. जसं की कोर्सिरा म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. तर कोर्सिरावरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आपण ॲडॅप्ट करू शकतो. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज शिकू शकतो. कोर्सिरावरती खूप कोर्सेस आहेत. सगळ्या फील्डमधले कोर्सेस आहेत. इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहेत, फिजिक्सशी रिलेटेड आहेत, केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत, बायोलॉजीशी रिलेटेड आहेत. ज्या ब्रांचेस आहेत किंवा ज्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज घ्यायचे आहेत, फायनान्सबद्दल आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेजेस आपल्याला जे गरजेचे आहेत, तर ह्या सगळ्यांचे कोर्सेस कोर्सिरावरती अवेलेबल आहेत. उडेमीवरती अवेलेबल आहेत. अशा खूप वेबसाईट्स आहेत किंवा टेड टॉक्स आहेत. तर आपण ते ऐकले पाहिजेत. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी एखाद्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला एखादा पॉईंट जर आपल्याला समजत नसेल आणि तो पॉईंट आपल्याला जर क्लिअर करायचा असेल, तर अशा कोर्सेसचा आपण यूज करू शकतो. आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे YouTube व्हिडिओज आपण बघू शकतो. जसं की टेड टॉक्स आहे किंवा जोश टॉक्स आहेत. तर हे टॉक्स आपण ऐकू शकतो. तर जे टॉपर्स आहेत आपल्या फील्डमधले, समजा तुम्ही 11वीला आहात, 12वीला आहात किंवा अगदी हायस्कूल लेवलला आहात, तर तुमच्या लेवलचे किंवा तुमच्यापेक्षा वयानं जे मोठे आहेत 1-2 वर्षानं आणि ते त्या फेजमधून गेलेले आहेत, तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, जे टॉपर्स आहेत ते, की तुम्ही कशाप्रकारे अभ्यास केला किंवा आमचे शेजारचे जे काका आहेत ते आम्हाला नेहमी उदाहरण देतात. तर त्यांचा जो मुलगा आहे ते सध्या असिस्टंट कमिशनर आहेत. तर त्यांनी कुठल्या प्रकारे अभ्यास केला, त्यांनी कसं पहिल्यापासूनच त्या दादाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. अगदी तो 5वी-6वीला असल्यापासून त्याला त्या वेळेला कुठल्या पद्धतीनं आपण शिकवू शकतोय किंवा आणखी काय गरजेचं आहे त्याला देणं, तर ते सगळं त्यांनी त्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि तर त्या दादांना असं पण केलेलं आहे, की त्यांनी जेव्हा MPSCची एक्झाम दिली, तर त्या एक्झाममध्ये शेवटचा राऊंड असतो इंटरव्ह्यूचा. तर त्या इंटरव्ह्यूच्या आधी 1 वर्ष जेव्हा त्यांना समजलं, की आपण आता एक टप्पा क्लिअर करत चाललोय. तर जेव्हा इंटरव्ह्यू त्यांचा होता, तर त्याच्या आधी 1 वर्षापासून ते अशी तयारी करत होते, की जे क्लास 1 ऑफिसर्स आहेत, तर त्यांना ते भेटत होते त्यांचा वेळ घेऊन आणि त्या सगळ्यांना ते रिक्वेस्ट करत होते, की तुम्ही कशी इंटरव्ह्यू क्लिअर केलीत. तर त्यांच्याकडून ते वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स ॲडॅप्ट करत होते. म्हणजे जे मुद्दे आहेत इंटरव्ह्यू क्रॅक कसा करायचा, तर ह्याचं नॉलेज जे ॲक्च्युअली क्लास 1 ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून ते समजून घेत होते. तर अशा प्रकारे सुद्धा आपण मुद्दे समजून घेऊ शकतो टॉपर्सकडून. बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या आहेत व्हिडिओमध्ये. आपण पहिल्यांदा 3 मुद्दे बघितले. कॉन्सेप्ट कशी समजून घ्यायची क्लासमध्ये असताना किंवा घरी गेल्यानंतर. त्यानंतर ती कॉन्सेप्ट मेमोराईज कशी करायची, लक्षात कशी ठेवायची. तर त्याच्या पण पद्धती आपण बऱ्याच बघितल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोकस कसा आपला राहिला पाहिजे. तर व्हिडिओ बघा, व्यवस्थित गोष्टी लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे अभ्यास करा मी सांगितलेल्या पद्धतींचा उपयोग करून. आणि 100% मी सांगते की तुम्हाला यश हे येणारच. आणि पॉझिटिव्हली अभ्यास करा, पॉझिटिव्हली एक्झाम द्या, पॉझिटिव्हली ओरल्स द्या, पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. यश तुमच्याच हातात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपलं हे जे होम इंजिनिअरिंग विथ तेजश्री यूट्यूब चॅनेल आहे, त्या चॅनेलला लाईक करा. हे व्हिडिओज जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते व्हिडिओज शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.